आज आम्ही माननीय अशोक उईके साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली. यांच्यासोबत मीटिंग झाली. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, त्यानंतर मी स्वतः उल्हास साबळे, आमचे जुन्नरचे लढाईचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते आणि दत्ता गावाचे साहेब हे पण आमच्यासोबत होते. निशा साबळे आणि समीर गारे हे प्रतिनिधींचं शिष्टमंडळ आज माननीय आदिवासी विकास मंत्री साहेब हे त्यांच्यासोबत मीटिंग झाली. आदिवासी मुलींचा 170 मुलींचा वसतिगृहाचा प्रश्न होता. त्या प्रश्नाला घेऊन SFIनं एक लॉंग मार्च जाहीर केला होता 28 तारखेला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला ते मुख्यमंत्री यांचं वसतिस्थान असलेलं वर्षा बंगला मुंबई असा लॉंग मार्च SFIच्या वतीनं काढण्यात येणार होता. तो या मुद्द्यासाठी की 170 मुली ज्या काय आहेत जुन्नर तालुक्यामध्ये त्या 170 मुलींना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा याच्यासाठी मागच्या 8 महिन्यांपासूनची जी काही प्रक्रिया चालू प्रोसेस चालू त्या मुद्द्याला घेऊन हा लॉंग मार्च काढण्यात येणार होता. परंतु तत्पूर्वी माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांच्या ऑफिसमधून फोन आला, मीटिंग कॉल करण्यात आली आणि आज मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब तसेच प्रकल्प अधिकारी माननीय प्रदीप देसाई सर, त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी टकले सर हे त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच सरपंच दत्ता गावारी साहेब आणि SFIचे प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. त्या मीटिंगमध्ये ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली. अशोक उईके साहेब यांनी सांगितलं की जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांचं पालकत्वच स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्या तालुक्यामध्ये जे काही मुलींच्या आणि मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझी आहे. ज्या काही 170 मुली ॲडमिशनच्या बाकी आहेत त्या 170 पैकी सगळ्या मुलींना वसतिगृहामध्ये प्रवेश देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यासाठी जी काही इमारत घ्यायची होती ती इमारत पुढच्या 4 दिवसांमध्ये घेण्याचे आदेश, त्याची सगळी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश प्रकल्प अधिकारी यांना दिलेले आहे. आणि त्या मुलींना प्रवेश पत्र जे आहे ॲडमिशन लेटर तेही शेअर करण्याची जबाबदारी, तांत्रिक जबाबदारी पूर्णपणे मंत्री साहेबांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा होता त्या मुद्द्याला सध्या तरी वेळ मिळालेला आहे, मार्ग मिळालेला आहे आणि तो मुद्दा सुटण्याच्या मार्गावरती आहे. मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री साहेबांनी जबाबदारी घेतल्यामुळे हा मुद्दा आता सुटल्यात जमा आहे असंच आम्ही या ठिकाणी मानतो आणि साहेबांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. जुन्नर तालुक्यातील 170 आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात गेल्या 4-5 महिन्यापासून जी काही प्रक्रिया सुरू होती, सरकार सुरुवातीला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री सन्माननीय डॉक्टर उईके साहेबांबरोबर चर्चा झाली होती. आणि ती चर्चा होत असताना आज खऱ्या अर्थाने त्या चर्चेला मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. त्यामध्ये SFI जी संघटना विद्यार्थ्यांसाठी काम सातत्याने करते ती संघटना आणि आम्ही काही जणांनी डॉक्टर आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांवर चर्चा केली. या चर्चेमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन उद्याच्या उद्या जे काही हॉस्टेलची इमारत आहे ती प्रकल्प अधिकाऱ्यासाठी लगेच घ्यायची, जे काही सोयीसुविधा आहेत ते करायचे आणि जे 170 मुली आहेत त्यांना ॲडमिशन द्यायचं आणि त्या मुलींच्या ॲडमिशनची तांत्रिक जबाबदारी सर्व डॉक्टर अशोक उईके साहेबांनी केलेली आहे. आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्राला मिळणे असा मिळणे म्हणजे अतिशय सुंदर असं काम आहे आणि त्यांनी विद्यार्थी केंद्र बिंदू मानून यापुढे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही किंवा वसतिगृहापासून वंचित राहणार नाही अशी जबाबदारी उचललेली आहे. जे आपलं वर्षभराचा अभिषेक आणि मेळावा झाला त्या कार्यक्रमातच सांगितलं होतं की जुन्नर आणि आंबेगाव हा दत्तक तालुका घेतलेला म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये जुन्नर आणि आंबेगावला या पुढे अडचण येणार नाही अशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना खरं तर साहेबांनी केलेली आहे. मी आमच्या जुन्नर आणि आंबेगावच्या तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी.